आज आम्ही गेलो होतो गौतम अदानींच्या सोलर पॉवर प्लांट आणि ज्या ठिकाणी पवनचक्कीचा पंखा बनतो त्या विंडमिल प्रोजेक्टला भेट द्यायला। तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल काही दिवसांसाठी बनलोय गुजरातचा विशाल। सकाळी लवकर उठून फटाफट आवरलं आणि सगळ्या क्रिएटर्सला गोळा करून आम्ही निघालो ब्रेकफास्ट करायला। नाश्त्यामध्ये एवढे सारे पदार्थ होते पण ते सगळे पोटात मावले नसते, त्यामुळे जेवढं जाईल तेवढं खाऊन आम्ही निघालो अदानींच्या प्रोजेक्टला भेट द्यायला। बरेच जण मला कमेंट मध्ये विचारत होते, दादा आम्हाला पण हे प्रोजेक्ट पाहायला जायचंय पण यासाठी स्पेशल परमिशन घ्यावी लागते, जे सगळं आधीच आमच्या एजन्सीने मॅनेज केलं होतं। थोड्याच वेळात आम्ही अदानींच्या पॉवर प्लांटला पोहोचलो आणि आमच्या गाड्यांचा काफिला पाहून असं वाटत होतं की कोणीतरी व्हीआयपी चाललंय। आतमध्ये गेल्यावरती या प्लांटचा 3D मॅप होता आणि त्याला भेट देण्याआधी त्यांनी आम्हाला हा पोशाख धारण करायला लावला। यामध्ये आम्ही क्रिएटर्स कमी आणि अदानीचे एम्प्लॉईज जास्त वाटत होतो। आतमध्ये गेल्यावरती समजलं की हे भारतातलं सर्वात जास्त इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करणारं प्लांट आहे, जिथे वीज निर्मिती करण्यासाठी समुद्राच्या पाण्याचा उपयोग केला जातो। मार्केटिंग कशी करायची हे गौतम अदानींकडून शिकलं पाहिजे। खायच्या ताटावरती सुद्धा अदानी काकांना त्यांचं प्रमोशन करायचं होतं। त्यानंतर खाऊन पिऊन आम्ही गेलो सोलर प्लांटला भेट द्यायला। आपल्या घरावरती जे सोलर पॅनल लावतात ते इथेच बनतात आणि त्यांचं प्रोडक्शन कसं होतं हे पाहण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा आम्हाला हा पोशाख धारण करायला लावला। असं वाटत होतं की आम्ही एखाद्याचं ऑपरेशन करायला चाललोय। कॉमर्स करून पण अदानींनी मला एकाच दिवसात इंजिनियर आणि डॉक्टर बनल्याचं फील होऊन दिलं। थँक्यू सो मच। त्यानंतर आम्ही पोहोचलो विंडमिल पॉवर प्लांट पाशी। लांबून छोटासा दिसणारा हा पंखा जवळून खूपच मोठा दिसत होता। तिथे गेल्यावरती पुन्हा त्यांनी आम्हाला हा पोशाख घालायला लावला। आता आतमध्ये शूट अलाउड नव्हतं, त्यामुळे तुम्हाला काही दाखवता आलं नाही। त्यानंतर पुन्हा एका ठिकाणाला भेट देऊन आम्ही निघालो आमच्या हॉटेलकडे। दिवसभर फिरून एवढी भूक लागली होती की रात्री गेल्या गेल्या जेवणावरती तुटून पडलो। पोटपूजा करून सगळे क्रिएटर्स एका रूम मध्ये जमले होते, कारण उद्या पुन्हा आम्हाला महाराष्ट्रामध्ये यायचं होतं। त्यामुळे म्हटलं आज कुछ तो तुफानी करते हे, त्यामुळे काही इंटरेस्टिंग गेम खेळत बसलो। ऍक्टिंग करून मूवीचं नाव गेस करण्याच्या गेम मध्ये तर खूपच मजा आली, पण यापेक्षा सुद्धा जास्त मजा तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये येणार आहे। त्यामुळे आत्ताच नगरच्या विशालला फॉलो करून ठेवा।